आणि आज सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत आहेत प्राध्यापक अविनाश बेनीवाले सर। भाषेविषयीची त्यांची एकूण 42 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। वसुंधरा त्यांच्याबरोबर आहे, आपण वसुंधराकडे जाऊया। वसुंधरा, बरोबर आहे मुश्ताक, बिनीवाले सर आज आपल्यासोबत आहे आणि बिनीवाले सरांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भाषाशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोपा करून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलाय। आणि एवढंच नाही तर पूर्वांचल असेल, हिमालय असेल, संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमंती केली आहे। तिथल्या लोकांमध्ये ते मिसळले आहेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि तिथल्या भाषांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे। एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते जर्मन विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, IBN लोकमतमध्ये तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार सर, सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो सप्ताह आहे हा मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करतो आहोत कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारीच्या। मराठीपासून सुरुवात करूया। मराठी आणि मराठीच्या सगळ्या ज्या बोली आहेत, ज्यांनी मराठी समृद्ध केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? जशा अनेक भाषांना बोली असतात तशा मराठीच्याही काही बोली आहेत। बोलींच्या संदर्भामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठीचा जर विचार केला तर मराठीमध्ये चित्रपटांच्या दृष्टीने बोली म्हणून जिचा उपयोग होतो, ग्रामीण बोली, ती खरं तर कोल्हापूरची बोली आहे आणि तिचा स्वीकार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। म्हणजे चित्रपट कुठल्याही भागातला असो, त्याची ग्रामीण बोली म्हणून जी वापरली जाते ती कोल्हापूरचीच बोली असते। तर बोली आणि भाषा यांनी एकत्र येण्याचा जो फार महत्त्वाचा भाग आहे तो मराठीच्या बाबतीत चांगला होत आहे। आणि बोलींच्या आणि प्रमाण भाषेच्या संदर्भातला एक आणखी महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला प्रमाण भाषा ही ज्ञानभाषा व्हायला लागते त्यावेळेला बोलींचा उपयोग हा हळूहळू कमी होत जातो। आणि मराठीच्या संदर्भामध्ये आपल्याला हे निश्चितपणे दिसतं की मराठीच्या बोली या जशा हिंदीच्या बोली काही खूप वेगळ्या आहेत, तशा मराठीतल्या कुठल्याही बोली फार वेगळ्या नाहीत। आणि हा विकास जो आहे हा जर आपण प्रमाण भाषेचा उच्च शिक्षणासाठी सुद्धा माध्यम म्हणून जर स्वीकार केला तर बोलींमधला सगळ्यात चांगला भाग हा प्रमाण भाषेमध्ये येईल आणि प्रमाण भाषा ही अधिक महत्त्वाची ठरेल आणि बोली आणि प्रमाण भाषा यातलं जे सामंजस्य आहे हे फार चांगलं होऊ शकेल। आणि मला असं वाटतं मराठीची वाटचाल त्या दिशेने चालू आहे। अगदी सर, या अनुषंगाने एक प्रश्न असा आपण विचारावासा वाटतो की बरेचदा जे आपल्या बोलीमध्ये बोलतात, मग ती वऱ्हाडी असेल, खानदेशी असेल आणि प्रमाण भाषा ज्यांना नीट तेवढी जमत नाही, त्यांच्या मनामध्ये एक उगाचच न्यूनगंड असतो की आपल्याला जमत नाही, तर त्याबद्दल थोडंसं। हा न्यूनगंड जो आहे म्हणजे तो गंडच आहे, न्यूनता निश्चितच नाही। तर प्रत्येक भागामध्ये त्या त्या भागातली वेगळेपण असलेली अशी जी बोली आहे, बोली आणि प्रमाण भाषा याच्यामध्ये फार मोठा फरक नसतो। मग अशी म्हटलं त्याप्रमाणे मराठीच्या बाबतीत सुदैवाने तो फार मोठा नाही। तरी देखील गंमत अशी आहे की त्या त्या भागातली लोक काही थोडेसे शब्द असतात। आता एक तुम्हाला गंमत सांगतो कोल्हापुरातली। माझा एक मित्र आलेला होता कोल्हापुरात। तो एक पत्ता शोधत असताना एका माणसाने त्याला असं सांगितलं, अहो तुम्ही असं सरळ जातो, डाम दिसतोय ना। आता पुण्यातल्या मुलाला डाम म्हणजे खांब हे माहीत नव्हतं। तो नुसतं ह म्हणाला, तो डाम दिसतोय ना, तिथे पहा एक चावी आहे। चावी याचा अर्थ कोल्हापूरमध्ये नळ। आणि माझ्या मित्राला कळेना की हा डाम काय आणि चावी काय, कारण तो त्याला चावी म्हणजे किल्ली असं वाटत होतं आणि एवढ्या दूरची किल्ली ह्याला कशी काय दिसते। हा जो गोंधळ होतो हा काही शब्दांपुरता असतो, गंमत म्हणून ठीक आहे। प्रत्यक्षामध्ये असे गोंधळ होतात का, तर होत नाहीत। तेव्हा प्रमाण भाषा बोलणं हे जरी उद्दिष्ट असलं आणि असतं, म्हणजे मी त्याबाबत असं नेहमी म्हणतो की एकदा तुम्हाला सही करता यायला लागली की तुम्ही अंगठा उठवता का, तर नाही। त्या एकदा प्रमाण भाषा यायला लागली की माणूस बोलीचा वापर हा कमी करायला लागतो। अगदी आवश्यक असेल त्याच ठिकाणी तो बोलीचा वापर करेल, अन्यथा तो प्रमाण भाषा बोलतो। त्या प्रमाण भाषा माणसं साधारणतः शाळेत जायला लागली, शिकायला लागली की बोलायला लागतात। आणि आपल्याला असं दिसतं की उदाहरणतः अहिराणी ही बऱ्यापैकी वेगळी अशी मराठीची एक बोली आहे। त्या अहिराणीचे आईबाप हे जेव्हा जळगावला येतात किंवा पुण्यामध्ये येतात आणि मग त्या ठिकाणी त्यांची मुलं ही प्रमाण मराठीच बोलायला लागतात। त्याचं कारण असं की प्रमाण मराठी त्यांना ऐकायला मिळते आणि बोलायची संधी मिळते आणि मग प्रमाण भाषेकडे ते जातात। तर कुठली मुलं ही शिकायला लागली की प्रमाण भाषेकडे वळतात आणि मराठीच्या बाबतीत ही गोष्ट नक्कीच चांगलेपणाने होतीये, चालू आहे। आपल्याला सर तुमच्या पुस्तकांबद्दल सुद्धा बोलायचं आहे वेगवेगळ्या, आणि मुश्ताक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी 42 पुस्तकं भाषेवरची लिहिलेली आहे आणि त्यातही वेगवेगळ्या भागातल्या बोलींचा त्यांचा खूप अभ्यास आहे। त्यातल्या गमती जमती सर आपल्याला सांगणार आहेत। मुश्ताक,
बरोबर आहे वसुंधरा, सरांनी भाषेबद्दल खूप छान सांगितलेलं आहे. आपल्याबरोबर नाशिकहून सुद्धा एक गेस्ट आहेत, त्यांच्याशीही आपण बोलूयात. संगीतकार संजय गीते आपल्याबरोबर आहेत. त्यांनी मराठीच्या प्रसारासाठी प्रेम कर नावाचा अल्बम काढलाय. त्यांनी 15 मराठी आणि 1 हिंदी चित्रपटाला संगीत दिलंय. त्याचबरोबर लता मंगेशकरांपासून ते जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. महत्वाचं म्हणजे त्यांना कुसुमाग्रजांचंही मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, तुमचं IBN लोकमतमध्ये स्वागत. सर, तुम्ही नमस्कार. प्रेम कर नावाचा अल्बम काढलेला आहात. एक छान असा अल्बम आहे, मराठीच्या प्रसारासाठी आहे. पण त्यापूर्वी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की कुसुमाग्रजांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे, त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे, तर त्या अनुभवांबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल. बर. या अनुभवामध्ये शब्दांबरोबर मला काही सुरांचा उपयोग करावा लागेल, तर तो आपण सहन करावा. कुसुमाग्रजांकडे मी जायचो लहानपणी. हे साधारणतः मी 11वी-12वीला असेल आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मी सांगायचो की मी ह्या कवितेला चाल लावतोय, त्या कवितेला चाल लावतोय. आणि अशा वेळी ते मला मार्गदर्शन करायचे की ह्या कवितेचा आशय अशा पद्धतीचा आहे, अशा पद्धतीचा आहे. तर त्यांना म्युझिकच्या सगळ्या टर्म्स माहिती होत्या असं नाही, पण तरी पण ते सांगायचे. एकदा काढ सख्या गळ्यातील तुझे चांदण्याचे हात या कवितेला मी चाल लावायला घेतली आणि मी काढ सखे गळ्यातील अशी चाल, मी तेव्हा जरा बाळवतच पद्धतीने मी शिकतच होतो. मी त्यांना सांगितली की अशी चाल लावायचा विचार करतोय. ते म्हटले की नाही, जरा खालच्या पिचमध्ये, म्हणजे हळू म्हण, हळू म्हण, अजून हळू म्हण. त्यांना म्हणायचं होतं की मंद्र सप्तकामध्ये तू ही चाल बांध, ज्यामुळे ते कुजबुजल्यासारखं वाटेल. पहाटेची नाजूक वेळ जी आहे त्या वेळेचा भास होईल. आणि मग मी प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितले तू पहाटे उठ, फिरायला जा आणि तो प्रहर अनुभव आणि तो तुझ्या आतमध्ये उतरवून तू प्रयत्न कर, तुला चांगली चाल सुचेल. आणि मग मी तसा प्रयत्न केला. आपल्याला ऐकवतो की ज्याचं अप्रिसिएशन स्वतः तात्यासाहेबांनी केलेलं आहे. ला 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 काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील ला 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 ला. अशी ती चाल सुचली मला आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू आहे. बरोबर आहे सर, म्हणजे खूप छान तुम्हाला अनुभव मिळालेला आहे. दस्तूरखुद्द कुसुमाग्रजांबरोबर तुम्ही काम केलेलं आहात, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे. तुमचे अनेक अल्बम आहेत, तुम्ही अनेक चित्रपटांना म्युझिक दिलेलं आहे, त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण इथे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोक.